गोकर्णाची कथा पूर्ण झाल्याच्या नंतर भागवताचा विधी आपण काल सांगितलेला आहे। वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, श्रोत्याची भूमिका काय असावी, श्रोत्याने येत असताना सर्व विकार बाजूला सारून शुद्ध अंतकरणाने कथा मंडपात यावं। कथेचा मंडप साफ स्वच्छ आणि सुंदर असावा। कथेला आल्याच्या नंतर संसाराचा व्याप नसावा। सर्व गोष्टीचा विसर पडून केवळ कृष्ण कन्हैयाचं स्मरण असावं अशी भूमिका कथेच्या माध्यमातून तयार झाली पाहिजे। अशी शुद्ध अंतकरण भावना कथेला आलेल्यांना अन्नदान वगैरे हे सांगण्याची गरज नाही। आपणच दररोज अतिशय चांगल्या पद्धतीने महाप्रसादाची पंगत करता आहात। मला असं वाटतंय की ज्या गावांना माहित नाही त्यांना मला सांगावं लागते। कथा झाल्यानंतर जर पंगत नसेल तर आम्ही सांगतो पंगत करा। ते म्हणतात महाराज गाव मोठं आहे, आम्हाला शक्य होत नाही। मग आम्ही त्यात पर्याय काढतो। कथा झाल्यानंतर शिरा म्हणा, लाह्या म्हणा, काही ना काही असा प्रसाद आपण देत असतो। कथेला आलेल्या लोकांना अन्नदान करावं। आदी करून कथेचा सर्व विधी सांगितल्याच्या नंतर आता भागवत महात्म्याचे 6 अध्याय पूर्ण होत आहेत आणि प्रत्यक्षात भागवत ग्रंथाला सुरुवात होते आहे। भागवत कथा कुणी सांगितली, कशी सांगितली, का सांगितली याचं थोडंसं वर्णन आपण ऐकू आणि मग प्रत्यक्ष भागवत ग्रंथाला सुरुवात करूया। तत्पूर्वी 2 मिनिट मोठ्या प्रेमाने सर्वांनी भजन करायचं आहे। पुन्हा एकदा विनंती आहे, संकीर्तन चालू असताना मस्तपैकी मोकळ्या मनाने टाळी वाजवायची आणि अधूनमधून आमच्यासोबत म्हणण्याचाही प्रयत्न करायचा आहे। चलो। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम
सर्वांच्या हातवर, सर्वांचे 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 प्यार से बोलिए राधे राधे. म्हणा ना, मोठ्याने म्हणा राधे राधे. आणखीन मोठा आवाज पाहिजे. राधे राधे. जोर से बोलिए राधे राधे. बहुत अच्छा. बोलने वाले सब राधे राधे, न बोलने वाले कोण म्हणलं गधे गधे? नाही, सब राधे राधे. श्रीमद भागवत महापुराण या प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात होत असताना हा ग्रंथ नेमकं कोणासाठी सांगितला, कोणी सांगितला, त्याच्या अगोदर नारद चरित्राची एक छोटीशी कथा येते आहे. लहान असतानाच पूर्वजन्मामध्ये वडील वारतायत. काही साधू संत महात्मे प्रवास करता करता येत आहेत. अनेक दिवस साधूंचं सान्निध्य झालं आणि साधूंचा सहवास झाल्यानंतर वैराग्य निर्माण झालं. त्या मुलाने त्या साधूंना इच्छा व्यक्त केली की हमें भी आपके साथ आना है. पण त्या साधूंनी सांगितलं, हे बघ नारदा, तू जर आमच्या सोबत आला ना, आमच्या सोबत जर तू आला तर तुझ्यात वैराग्य निर्माण होणं साहजिक आहे. कारण ही संतांच्या संगतीची ताकद आहे. संतांच्या संगतीने जीवनात बदल होतो, म्हणून संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. 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 संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी. तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. म्हणून संतांच्या संगत गेले पाहिजे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, तेरी बिगड़ी भी बनेगी. किन किन लोगों की बन गई? अरे ध्रुव जी की भी बन गई ना, प्रहलाद जी की भी बन गई. ध्रुव जी की किस प्रकार बन गई? चला, चतुर्थ स्कंदामध्ये ध्रुव चरित्राची कथा मी आपल्याला सांगणार आहे. 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद चरित्राची कथा सांगणार आहे. संत संगतीने यांचं जीवन कसं बदललं आहे ऐका बाप. नारद महर्षींना ते साधू महंत विनंती करतायत, हे नारदा, आईला सोडून जर तू आमच्या सोबत निघून जाशील तर आईला त्रास होईल, वनवास होईल. त्याच्यापेक्षा आईची सेवा कर. साधूंच्या सेवेचा परिणाम हेच नारद महर्षी पुढे ब्रह्मदेवाच्या पोटी जन्माला येतात. आणि त्रैलोक्यामध्ये ज्यांच्या नावाचा गवगवा आहे, ज्यांच्या नावाला किंमत आहे, ते व्यक्ती भक्तिमय व्यक्ती म्हणजे नारद आहे. नारद या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे ना अधिक रद्द. ज्यांनी एखाद्याचं वाटोळं करायचं ठरवलं की ते कधीच होत नाही, रद्द, त्याला म्हणायचं नारद. पहा तुम्ही, एकदा कुठे एखादी कळ लावायची, काडी लावायची ठरवलं ना नारदांना, मग ते काडी लावल्याशिवाय शांत बसले नाही. सती माता अनसूयेच्या प्रसंगात दत्तात्रयाच्या चरित्रामध्ये कथाची ही कथा येईल. नारद महर्षीने 3 घरी काडी लावली होती कारण नसताना. याच्या पुढचं एक वाक्य बोलू का? रामाच्या कृष्णाच्या काळात एकच नारद होता. आताच्या काळात घराघरात नारद आहेत महाराज. घराघरात आपलंच खातात, आपलाच चहा पितात, आपल्याच घरी बसतात आणि हळूच काडी लावून जातात. थोडक्याचे नाही, तिकडचं. 7 दिवस आता मी जेवढं काही सांगेल ते तुमच्या गावातलं नाही, तिकडचं. आणि तिकडे गेलं की इकडचं म्हणतो. नारद चरित्रानंतर परीक्षिती जन्माची कथा येते आहे ऐका. परीक्षिती काही सामान्य नाही महाराज. महाभारताचा प्रसंग आपल्या सर्वांना माहित आहे. कौरव पांडवांचं युद्ध समापन होतो आहे. पांडवांना कपटाने मारण्याचा प्रयत्न करतायत. अश्वत्थामा झोपल्यानंतर मारण्याचा प्रयत्न करतायत. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा पांडवाला घेऊन कृष्ण नदीच्या किनारी येत आहेत आणि तदनंतर
द्रौपदीची असणारी पाचही मुलं झोपलेल्या ठिकाणी ठार केली आणि त्यानंतर अश्वत्थामाला असा निश्चय केला की आता पांडवांचा वंश बुडवायचा आहे. पांडवांचा वंश बुडवत असताना अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकला होता. याचं कारण सर्वांना माहिती आहे. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला किंबहुना तो गतप्राण झालं. याचं सगळ्यात मोठं कारण जर कोणतं असेल तर अभिमन्यूला चक्रव्यूह भेदून जाण्याचं ज्ञान होतं, पण चक्रव्यूह भेदून बाहेर कसं यावं याचं मात्र ज्ञान नव्हतं. एक लक्षात ठेवा, असलं तर माणसाला पूर्ण ज्ञान असावं, नसेल तर नाही म्हणून सांगावं. आता इंग्रजीत एक वाक्य, हाफ नॉलेज इज डेंजरस थिंग. कायद्याचा अभ्यास असावा तर सगळे कलम पाठ असावं. उगं 1 2 300 सारखं कलम असं सांगायचं आणि वकील साहेबाला म्हणायचं हे तुम्हाला कळत नाही, असं कसं जमेल महाराज. संगीताचाही अभ्यास असावा. 7 स्वर काय, चौताल काय, ध्रुपद काय, धमार काय, एकताल काय, विलंबित काय, मध्यलय काय, षडज काय, ऋषभ काय, गांधार काय, मध्यम काय, दैवत काय, पंचम, हे सगळे स्वराचा अभ्यास असावा. उगं 2-4 स्वर पाठ करून जर शहाणपणा, मग त्याला काही अर्थ नाही. हाफ नॉलेज इज डेंजरस थिंग. कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर पूर्ण करा. अर्धवट ज्ञान हे नक्कीच तुम्हाला धोक्यात टाकल्याशिवाय राहत नाही. हे अभिमन्यूपासून शिकायचं आहे. उत्तरेच्या गर्भामधला उत्तरेचा गर्भ मारण्याचा प्रयत्न होतो आहे. पांडवांचा वंश बुडतो की काय अशी भीती वाटत होते. त्यावेळेला उत्तरेच्या लक्षात आलं स्वामी निघून गेला आहे. आता माझ्या बाळाला कोण वाचवणार आहे, माझ्या गर्भाची रक्षा कोण करेल. त्यावेळेला उत्तरेला आपल्या सासूची आठवण झाली. लक्षात ठेवा, सासूच्या अनुभवाची शिदोरी घेऊन सुनेने कारभार करायचा असतो. सासूचे अनुभव कामाला येत असतात, सासूचे अनुभव. पण दुर्दैव असं आहे की सासूचे अनुभव ऐकायला सासू घरात असली पाहिजे ना. जे सासू जर जनावराच्या गोठ्यात असेल आणि ती सासू जर कुठेतरी लांब असेल तर त्या सासूचे अनुभव सुनेला ऐकायला मिळतील तरी कसे. पुन्हा पुन्हा एक वाक्य लक्षात असू द्या, जुन्या माणसांना घराच्या बाहेर काढू नका हो. त्यांनी कितीही बडबड केली तरी 10 वाक्यातलं एखादं वाक्य असं मिळतंय जे 7 दिवसाच्या भागवतात तुम्हाला ऐकायला मिळत नाही, 7 दिवसाच्या कीर्तनात ऐकायला मिळत नाही, पण दिवसातलं एखादं वाक्य तरी जुन्या माणसाच्या मुखातून ऐकायला मिळतंय. फक्त त्यांचं महत्त्व तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. सासूबाईचा प्रसंग आठवला, तो वेळ होती. ऐका, भरसभेमध्ये दुष्ट दुर्जनाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला होता. द्युतकर्मामध्ये पांडव हरले होते. लक्षात ठेवा, जुगार खेळल्यामुळे पांडवांच्या जीवनात एवढी मोठी वेळ आली. कर्तव्य आहे, मी तुमची पत्नी आहे, मायबापाचा सर्वस्वाचा घरादाराचा त्याग करून मी तुमच्याकडे आली आहे. तुम्ही माझं रक्षण करावं माझी अपेक्षा आहे म्हणते, हात जोडते. पण पांडवांच्या 5 पांडवांना रक्षण करणं तर सोडच, साधं त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत झाली नाही. आणि मग द्रौपदीच्या लक्षात आलं की काय वेडपटपणा लावलाय आपण मदत मागून मागून मागतोय माणसाकडे मागत मदत मागण्यापेक्षा जगन्नियंत्या भगवान परमात्म्याकडे मदत मागू. डोळे मिटले आणि जगाच्या मालकाला धावा केला आणि सांगितलं, अरे कृष्णा, हे कन्हैया, हे द्वारकेच्या राजा, अरे कुठे आहेस तू. बहिणीवरती एवढे वाईट वेळ आल्यानंतर तो नेमकं स्वस्त बसू तरी कसं शकतो. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. विलंब सखाया विलंब का सखिया लावियेला. दीनानाथ ब्रिज सांभाळिया बोले, दीनानाथ ब्रिज सांभाळिया बोले. द्रौपदी माता धावा करते कृष्ण कन्हैयाला, हे कृष्णा कुठे आहेस तू बाबा. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया,
वेळ का सखया लाविला. विनोदाने भगवान परमात्मा द्रौपदीला म्हणतात की द्वारकेचा म्हटल्यामुळे तिथून एवढा वेळ लागला यायला. जर कोठे गुंतला अशी माझ्या जवळच्या राया म्हटलं असते तर मी लवकर आलो असतो. आणि संकटामध्ये सापडलेल्या द्रौपदीच्या मदतीला माझा भगवान परमात्मा येतोय. एक साडी ओढली द्रौपदीच्या अंगावरती, दुसरी साडी तयार, दुसरी ओढली तिसरी तयार, तिसरी ओढली चौथी तयार. साड्याचा ढीग पडला तरी द्रौपदी विवस्त्र होत नाही. लोकांना कळत नव्हतं की सारी बीचे नारी है की नारी बीचे सारी है, सारी ही नारी है की नारी ही सारी है. शेवटी साड्याचा ढीग पडला तरी द्रौपदी विवस्त्र होत नाही. हा प्रसंग उतरेला आठवला आणि उतरेच्या लक्षात आलं सासूबाईला जर वाचवायला जगाचा मालक भगवान परमात्मा येत असेल तर आपल्याही मदतीला परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ते उतरा माता भगवान परमात्माकडे येते आणि भगवान कृष्ण परमात्म्याला विनंती करते, हे भगवान मेरे गर्भ की रक्षा करो. आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याने त्या गर्भाच्या भोवती सुदर्शन चक्राचा पहारा देऊन त्याचं रक्षण केलं. वास्तविक पाहता परीक्षितीचं मूळ नाव हे विष्णुदास होतं, पण परीक्षितीचं रक्षण गर्भामध्ये सुदर्शन चक्राने केलं म्हणून परिरक्षती परिरक्षती परीक्षिती असा उल्लेख झाला आहे. परीक्षितीचा जन्म होतो आहे. काळाच्या प्रवाहामध्ये परीक्षितीला राजपद मिळतं आहे. धर्माप्रमाणे वागणारा राजा, सर्व जनता जोपर्यंत सुखासमाधानाने नांदत नाही तोपर्यंत अन्न न सेवन करणारा राजा, देव ब्राह्मण साधू संत महात्मे कथा कीर्तन यांच्यावर प्रेम करणारा उदार मनाचा राजा, कोणावरही अन्याय न करता सर्वांना न्याय देणारा महापुरुष राजा म्हणजे राजा परीक्षिती आहे. या परीक्षितीने अधर्माला कधी आपल्या राज्यात येऊच दिलं नव्हतं. पण असा सात्विक राजा, पण एके दिवशी राजाला थोडासा निवांत वेळ होता. माझं एक स्पष्ट मत असं आहे की माणसाला निवांत वेळ कधीच नसावा. बरं का, तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी की रिकामा राहायचं नाही. आणि गावातले असू द्या अगर घरातले असू द्या, सगळ्यात जास्त कुटाने जर कोणामुळे होत असतील तर फक्त रिकामटेकडे माणसं. बघातले कामातले माणसं कधी हे नाही असं म्हणलं त्याने तसं म्हणलं याचा विचार करत नाही. पण कुचरवट्यावर बसणारी रिकामटेकडी माणसं घराचाही धिंगाणा करतात आणि गावाचाही. कामात म्हातारी असली तरी तिला म्हटलं पाहिजे तू दररोज 2 गोधडे शिवले पाहिजे. प्रत्येकाने काम केलं पाहिजे. दुर्दैव झालं काय सांगू का, आमच्या घरात कमावणारा 1 आहे, खाणारी माणसं 5 आहेत, म्हणून आर्थिक गणित कोलमडलंय. प्रत्येकाने काही ना काही स्वतः व्यस्त असावं. कोणी कामात व्यस्त असावं, कोणी अभ्यासात व्यस्त असावं, कोणी ज्ञानदानात व्यस्त असावं. एवढं बिझी शेड्यूल असावं महाराज, एवढं बिझी. मला कमाल वाटतं, एक जणाला विचारलं बाबा तू पत्ते का खेळतोस, म्हणलं मी टाइम पास म्हणून पत्ते खेळतो. मी म्हणलं बेड्या, अरे पत्ते खेळले तरीही टाइम पासच होणार आहे आणि तोच वेळ चांगल्या कामात घातला तरीही टाइम पास होणार आहे. टाइमपास म्हणून पत्ते खेळण्यापेक्षा वेळेचं महत्व जाणून घे रे. माझी विनंती आहे, अनमोल देहातले हा वेळ आम्हाला पुन्हा मिळणार नाही. एकदा 10वीची परीक्षा झाली की 12 भानगडी केली तरी पुन्हा 10वीची परीक्षा देता येत नाही. पण 10वीची परीक्षा झाली मार्क कमी पडल्यावर पुन्हा विद्यार्थ्याच्या डोक्यात प्रकाश पडतो, जर 2 दिवस जास्त अभ्यास केला असता तर माझे मार्क वाढले असते. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळ आहे तोपर्यंत सावध राहा, रिकामं राहायचं नाही. पुन्हा एकदा सांगतो, जी माणसं मोठ्या पदावरती असतात, मग ते पंतप्रधान असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, मंत्री असू द्या, मोठ्या पदावरची जी माणसं असतात ना ती माणसं फार कमी झोपतात. झोप मिळत नाही महाराज, सारखं व्यस्त, इकडे जाणे, हे करणं ते करणं ते करणं ते करणं. राजा लोकांना, मोठ्या लोकांना निवांत वेळ नसावा, पण एके दिवशी राजा परीक्षितीला निवांत वेळ मिळाला आणि तिथेच मोठा घात झाला. निवांत वेळ असताना उग राजा परीक्षितीने आतल्या घरात गेली, जुनी कपाट, पेट्या, संदूक कळतं का, संदूकच म्हणतात ना ते, लाकडाचा संदूक, ते उघडलं आणि पाहिलं नेमकं काय ते त्याच्यामध्ये. राजा परीक्षितीने जुनी कपाट, जुनी पेटी उघडली तेव्हा त्या पेटीमध्ये त्यांना वेगवेगळे मुकुट दिसले. काही सुवर्ण मुद्रा दिसल्या, काही नाणी दिसले, काही नोटा दिसल्या.
बरं का, जुन्या पेट्या कधी उघडून बघितल्या तर त्यांच्या सोन्याचे मुकुट सापडले. आता तुम्ही उघडून बघितल्यावर काय, इडेन कोयतेन खुरपे सापडणार, दुसरं काय सापडणार आपल्या पेट्या. राजा परीक्षित आहे, राजाच्या घराण्यात जन्माला आलेला आहे. त्या पेटीमध्ये एक सुंदर मुकुट दिसला. मुकुट सुंदर होता. एक लक्षात ठेवा, जगात बऱ्याच गोष्टी सुंदर आहेत, ती सुंदरता डोळ्याने पाहिली पाहिजे, पण सुंदर असणारी गोष्ट मला मिळावी हा हव्यास निर्माण झाला की दुःखाची निर्मिती. दुःख कुठं होतं महाराज सांगू का, सगळ्यात सुंदर गोष्टी आपल्याला आणखीन पुढे सांगू का, प्रत्येक माणसाला असं वाटतंय की आपल्या बायकोला घेऊन अहमदपूरला फिरवून आणावं वाटतंय, पण ही माणसं का नेत नाहीत याचं कारण सांगतो. कपाटामध्ये 100 साड्या जरी असल्या तरी दुकानात अडकवलेली साडी हिला सुंदर दिसते, ती घेण्याचा आग्रह करते. काही काही जणींच्या कपाटात तर एवढ्या साड्या आहेत, कदाचित त्या साड्याचा ढीग जर पडला तर ही जागेवर गुदमरून मरून जाईल, तरी आणखीन घ्यायचंच म्हणते. दुकानातली साडी सुंदर आहे, मालक साडी फार सुंदर आहे इथपर्यंत ठीक आहे, पण ती साडी मला मिळाली पाहिजे ही इच्छा निर्माण झाली की मग दुःख निर्माण आहे. मुकुट सुंदर होता, परीक्षितीने पाहायला पाहिजे होता, ठेवायला पाहिजे होता, पण हा मुकुट मला कसा दिसेल, मी जर डोक्यावर घातला तर मी कसा दिसेन, ही चुकीचा विचार राजा परीक्षितीच्या मनात आला. आणि तो मुकुट राजा परीक्षितीने डोक्यावर चढवला आणि आरशामध्ये पाहायला लागले. आणि आरशामध्ये पाहता पाहता मुकुट डोक्यावर चढला की राजा परीक्षितीच्या बुद्धीमध्ये पालट झाला. लक्षात ठेवा, दुसऱ्याचा मुकुट घातला त्याचा परिणाम बुद्धीमध्ये बदल. कधीच परीक्षितीला कोणाला मारण्याचा विचार आला नाही. राजा परीक्षितीने कधीच कोणती शिकार केली नाही, पण आज त्याच परीक्षितीच्या मनामध्ये शिकार करण्याचा विचार आला. परिणाम मुकुट. कधी कधी आम्ही कीर्तनाला जाताना कधी अडचणीने जर आमचा फेटा जर विसरला असेल तर आम्ही अशा गावातल्या कार्यकर्त्यांना सांगतो की माझा पटका फेटा विसरला, कोणाचा तरी फेटा असेल तर आणा. मग ते कोणाचा तरी फेटा आणतात, आम्ही ते गुंडळतो. इमानदारीनं सगळं पाठ झालेलं आपोआप विसरून जाते. का? त्या पटक्याने कधी कीर्तनच माहित नाही, तर त्या फेट्याचं ते फेटा जर दुसऱ्याच्या डोक्यावरचा जर घातला तर नक्की बुद्धीमध्ये बदल होतो. पुन्हा एकदा सांगतो, दुसऱ्याची वस्त्र वापरायची नाहीत, त्याचा परिणाम दुसऱ्याच्या वस्त्राचे दोष आपल्याकडे आल्याशिवाय राहत नाहीत. आजी बसा 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 बसा. दुसऱ्याचे वस्त्र वापरायचे नाहीत, दुसऱ्याचे अलंकार वापरायचे नाहीत असं शास्त्र सांगतं. बरं का, महिला मंडळ तुम्हाला हात जोडून पाया पडतो, दुसऱ्याच्या साड्या नेसून तर दुसऱ्याच्या लग्नाला जायचंच नाही. नाहीतर आम्हाला लई हौस, नत्तीची झुमके हिचे साड्या तिच्या अशा भानगडी नाही भरायच्या. का? बुद्धीत पालट होत असतो. शहाण्या माणसाने पुरुषांनी सुद्धा दुसऱ्याचे वस्त्र घालायचे नाहीत, बुद्धीत बदल होतो. नाही बुद्धीत झाला बदल तर निदान संसर्गजन्य आजार तरी होतात. जाऊ द्या, विज्ञान कळणाऱ्या लोकांना हे लवकर पटेल. संकल्प करायचा, दुसऱ्याच्या वस्तू वापरायच्या नाहीत. किती भारीची साडी असू द्या, किती भाडीचं दोस्त, तुझं तुला लकलब, आम्हाला नाही त्याचं केंद्र. परीक्षितीच्या डोक्यात प्रकाश बुद्धी पालट झाली. कधीच शिकारीला न जाणारा राजा परीक्षिती आज शिकारीला जावा असा विचार त्याच्या मनात आला. जंगलामध्ये शिकारीला जातो आहे, दुपार झाली शिकारच मिळाली नाही, 2 वाजले शिकार मिळाली नाही. आता ज्याने आयुष्यात कधी शिकार केली नाही त्याला कसा काय तो हरिण सापडणार आहे? तहानेने व्याकुळ झालेला, भुकेने व्याकुळ झालेला परीक्षिती त्या जंगलामध्ये शोधतोय, मला पाणी मिळेल का. योगायोगाने तिथे एक आश्रम होता. त्या आश्रमामध्ये एक मुनी राहत होते, एक ऋषी राहत होते. त्या ऋषींचं नाव आहे शमीक ऋषी. शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये राजा परीक्षिती जातात, पण शमीक ऋषी मात्र स्वतःच्या साधनेमध्ये मग्न आहेत. स्वतःची साधना सुरू आहे. नारायण नारायण नारायण. डोळे झाकलेत, साधना सुरू आहे. नारायण नारायण. बस समोर राजा येऊन बसला तरीही लक्ष नाही. सांगू का, आपली पूजा किंवा आपली साधना अशी असावी, काहीही घडामोड झाली तरी तिकडे लक्ष जाऊ नये. नाहीतर आमची पूजा 3-3 तास, लक्ष 3 मिनिट सुद्धा नाही. एका गावातला एक माणूस 3 तास देवाची पूजा करायचा, 3 तास.
पण महाराज 9 वाजता उठल्याबरोबर जेवणाचं ताट पुढे आलं तर बरं, नाही तर बायकोला मारायचं. काही काही येडपट माणसं पूजा बी करतात आणि बायकोला बी मारतात. आणि निदान बाकीच्याच काही का असं ना, पण निदान पूजा करणाऱ्याने तरी मारू नये ना. 3 तास पूजा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. स्वस्ति र इंद्र वृद्धश्रवाः. स्वस्ति नः पूषा अरिष्टनेमि. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. सर्वमंगलमांगल्ये. सगळा मंत्रोच्चार करायचा 3 तास. आणि 3 तास झाल्याबरोबर, पूजा झाल्याबरोबर उठल्याबरोबर जेवणाचं ताट जर नाही वाढलं तर मग बायकोला मारायचं. आणि पुन्हा दुसरी एक आठवते, मनाने भाजी केलेली चालत नव्हती महाराज. त्याला विचारावं लागायचे अगोदर कोणती भाजी. ती माऊली उठल्याबरोबर पूजेला बसण्याच्या अगोदरच मालकाला विचारायचे आज कोणती भाजी खायची. त्यांनी सांगायचं वांग्याची, बटाट्याची, काय असेल तेच भाजी करायची. योगायोगाने एके दिवशी ती माऊली सकाळी सकाळी भाजी काय करायची हे सांगायचं विचारायचं विसरली. याची पूजा सुरू झाली. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पूजा करायला लागलाय, पण याच्या मनात एकच विचार, आज भाजी कोणती होती कोणास ठाऊक. आज भाजी कोणती होती कोणास ठाऊक. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. वांग्याची का बटाट्याची. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण बाई हुशार होती महाराज. तिच्या लक्षात आलं जेवायला नाही ताट दिलं तरीही मारते, मनाने भाजी केली नाही तरीही मारते. आता काय करावं. पूजा करताना बोलायचं नाही. हा काही नाही, माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा. हा, पूजा करताना बोलायचं नाही. हुशार होते. तिने सगळ्या भाज्या अशा दुरडीत घेतल्या, टोपल्यात घेतल्या, घमेल्यात घेतल्या. एक वांग घेतलं, बटाटे घेतलं, फुलकोबी घेतली, शिमला मिरची, अशा 2-4 भाज्या घेतल्या. नेमकं यांचा हरिपाठ सुरू झाला होता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावरे ठेवून या तुळशी हरगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. तिकडून तिने वांग दाखवलं. ते मला मकरा कुंडल तळपती शेवणी कंठी कौस्तुभनी विचार विराजितो. हिच्या लक्षात आलं की याला वांग खायचं नाही. पुन्हा हरिपाठ सुरू झाला. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे ब्रह्मचित्त नाही नामी तीर्थेवर तर बटाटा दाखवला. ते मला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुन्हा तिकडून तिने शिमला मिरची दाखवली. ती म्हणाला ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बसलाय कथेत, लक्ष बोला ना भाषेत. किती दिवस पूजा केल्यावर देव भेटेलो. एक वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही कितीही पूजा अर्चा करा, त्या पूजेमध्ये, त्या साधनेमध्ये जर तुमचं अवधान नसेल तर तुम्हाला ते व्यर्थ आहे, त्याचा आनंद मिळणार नाही. माऊली तर त्याच्यासाठी एक ओवी खर्च करतायत. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. अवधान फार महत्वाचं आहे महाराज. अवधान पाहिजे, सावधान पाहिजे, सावधान. लक्ष असलं पाहिजे महाराज, लक्ष. बस कोण आलं कोण गेलं काही लक्ष नाही. स्वतःची साधना सुरू आहे शमीक ऋषींची. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायण नारायण नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायण नारायण नारायण. साधना सुरू आहे. राजा परीक्षितेला असं वाटलं की मी एवढा मोठा राजा आहे, आल्यानंतर माझा आदरातिथ्य व्हायला पाहिजे, माझा सन्मान व्हायला पाहिजे. पण मी एवढा मोठा राजा असून सुद्धा हा माणूस मला विचारायला तयार नाही, हा माणूस मला सन्मान द्यायला तयार नाही. काहीही कारण नसताना राजा परीक्षितेने एक मेलेला सर्प घेतला आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. काही कारण नसताना. लक्षात ठेवा, आपल्याला जर पुन्हा पुन्हा जर वाईट विचार जर मनात यायला लागले तर समजायचं की आपला विनाश निश्चित आहे. सहज बोलून जातो आपण, विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाश जवळ आला की काही ना काही वाईट बुद्धी आपल्याला निर्माण होत असते. काही गरज होती. एक मेलेला सर्प घेतला आणि शमीक ऋषींच्या गळ्यात टाकला. तरीही शमीक ऋषींचं भजन चालू आहे. नारायण नारायण नारायण. साप गळ्यात आहे आणि नारायण म्हणतोय. बघा जमल का. आमच्याकडे सेंटरिंगची फळी पडली तर लक्ष मागं जाते. साप गळ्यात पडल्या
जिंतूर तालुक्यात एक कथा होते मागच्या 5-7 वर्षापूर्वी. चारठाण नावाचं गाव आहे. तिथे भगवान गोकुळेश्वराचं सुंदर मंदिर आहे. जुनं मंदिर आहे हेमाडपंथी. त्या मंदिराचा असा ओटा होता आणि त्या ओट्यावरती आमची कथा होती. काय माहित नाही, कथेच्या दुसऱ्या दिवशी ह्या सापाची कथा सांगायला लागलो की त्या स्टेजच्या खालून त्या ओट्यातून साप निघाला. नुसता निघत नव्हता तर तो फणा काढून उभा राहायचा. कथा चालू आहे तोपर्यंत बाहेर यायचा आणि कथा झाली की मध्ये जाऊन बसायचं. 3-4 दिवस हे चालू होतं दररोज. लोक म्हणायला लागले तक्षकाने दर्शन दिलं बरं वाटलं. पण इमानदारीने सांगतो 3 दिवस लोकांचं लक्ष काय भागवतात नव्हतंच. सगळी माणसं त्याच्याकडेच पाहायची, आपल्याकडे येतं का काय. 5-10 फुटावर असणारा साप जर आम्हाला एवढी भीती दाखवतो तर गळ्यामध्ये टाकलेला सापाची किती भीती वाटायला पाहिजे होती. पण भगवंताच्या स्मरणामध्ये विलीन झालेले, भगवंताच्या स्मरणामध्ये तल्लीन झालेले शमक ऋषी शांत आहेत. स्मरण चालू आहे. नारायण नारायण नारायण. थोडा वेळ गेला, परीक्षित महाराज तिथून निघून गेले आणि त्यावेळेला परीक्षित शमिक ऋषींचे पुत्र, त्यांचं नाव आहे शृंगी. या शृंगी ऋषींनी पाहिलं आपल्या वडिलांची साधना सुरू आहे, आपल्या वडिलांचं भजन सुरू आहे आणि कोणीतरी विनाकारण आपल्या बापाच्या गळ्यात मेलेला साप टाकलाय. पोराला सहन झालं नाही महाराज. एक लक्षात ठेवा, पुत्राचे 3 प्रकार असतात. एक पुत्र, दुसरा कुपुत्र आणि तिसरा सुपुत्र. नुसतं कर्तव्य म्हणून करतो, पोराचे कर्तव्य निभावतो, त्याला पुत्र म्हणावं. पोराची कर्तव्य न निभावता बापाला त्रास देतो, त्याला कुपुत्र म्हणावं. आणि बापाला आयुष्यात कधीच डोळ्यात पाणी आणू देत नाही आणि बापाचा सन्मान जागृत ठेवतो, कायम ठेवतो, त्याला सुपुत्र म्हणावं. पूत, सपूत और कुपूत. सुपुत्र असणाऱ्या शृंगी ऋषींनी पाहिलं की वडिलांच्या गळ्यात मेलेला सर्प आहे. राग आला, क्रोधायमान झाले आणि रागाच्या भरामध्ये त्याने बोलायला सुरुवात केली. काय म्हणाले माहिती आहे? अरे मेरे पिताजी ने अपनी जिंदगी में किसी को कुछ दुखाया नहीं, किसी का कुछ बुरा भी नहीं किया. अरे कधीच कोणाचं वाटोळ करणारा माझा बाप, आयुष्यात केवळ भगवंताचं भजन परमार्थ याशिवाय दुसरं काहीच कर्म न करणारे माझे वडील, आणि माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये जर तुम्ही मेलेला सर्प टाकत असाल तर माझा शाप आहे, आजपासून 7 दिवसाच्या आत तुमचाही मृत्यू सर्पाच्या दृष्टीने झाल्याशिवाय राहणार नाही. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी. अरे मेरे पिताजी के गले में मरा हुआ सर्प डालने वाले, मेरा शाप है, आज से 7 दिन के अंदर तुम्हारी भी मृत्यू तक्षक के दंश हो जाएगी. ही गोष्ट राजा परीक्षितीला कळाली आणि राजा परीक्षितीला कळलं की आता तर शाप तर मागे येणार नाही, शापात बदल होणार नाही. फक्त या शापाला वरदान कसं ठरवता येईल याचा विचार करण्याकरता परीक्षित महाराज नारदांकडे आले आणि नारदांना विनंती केली की हे नारदजी, शृंगी ऋषींनी शाप दिलेला आहे की माझा मृत्यू 7 दिवसात तक्षकाच्या दंशाने होणार आहे. 7 दिवसात मी मरणार आहे. आता 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल असा काही विधी असेल, अशी काही कथा असेल तर ती कथा मला निरूपण करायला सांगा, किंवा असा काही अभिषेक असेल, विधी असेल, पूजा असेल तर ते मला सांगा. त्यावेळेला नारद महर्षीने सांगितलं, राजा 7 दिवसाचं आयुष्य तुझ्याकडे शिल्लक आहे. एवढ्या कमी दिवसामध्ये तुझा उद्धार करून देणारी एकमेव कथा या जगतात उपलब्ध आहे. त्या कथेचं नाव आहे श्रीमद भागवत कथा. तुला भागवत ऐकावं लागेल आणि तुला भागवत ऐकायचं असेल, भागवताचं श्रवण करायचं असेल तर कोणाच्याही मुखातून नको श्रवण करू. कारण काहीही सांगणं भागवताच्या माध्यमातून गप्पा मारणारे अनेक भागवतकार समाजात असतील, पण भागवत ऐकायचंच असेल तर केवळ शुकदेवांच्या मुखातून तो भागवत कथा श्रवण करावी. नारद महर्षींनी शुकदेवांचं नाव सुचवलं आणि शुकदेवांचं नाव सुचवल्याच्या नंतर राजा परीक्षित महाराज शुकदेवाकडे येत आहेत आणि परीक्षित महाराज शुकदेवांना विनंती करत आहेत. काय म्हणतायत ऐका. परीक्षित महाराज शुकदेवांना विनंती करतायत,
हे शुकदेव जी भगवान, आप तो हरि की कथा सुनाने वाले हैं, आप भी मुझे हरि की कथा सुनाओ और मेरा जो दुख है वो दुख आप दूर करो। हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श कराने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में, हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में। प्रभु की राह बताने वाले, यह राज बताने वाले, प्रभु राह बताने वाले, यह राज बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। विष का प्याला जा रहे थे यम के बाला, हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के बाला। अमृत पान कराने वाले, प्रभु सुधा पिलाने वाले, अमृत पान कराने वाले, प्रभु सुधा कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, हरि दर्श कराने वाले, हरि की कथा सुनाने वाले, तुमको दर्श कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों प्रणाम। परीक्षित महाराज शुकदेवाकडे येतात, शुकदेवांना नमस्कार करतायत, प्रणाम करतायत, तुमको लाखों प्रणाम। परीक्षित महाराज विनंती करतायत, हे गुरुदेव, 7 दिन की तो जिंदगी बची है, इस 7 दिन में मेरा उद्धार हो जाए, ऐसी जो कथा है भागवत कथा का निरूपण आप करिएगा। भागवत कथा श्रवण करने से मेरा 7 दिन में उद्धार हो सकता है, इसलिए मैं आपके पास विनती करने के लिए आया हूं। जब परीक्षित विनती करता है तो पहला सवाल राजा परीक्षित को शुकदेव ने पूछा, यदि आपको भागवत सुनना है तो सब कुछ छोड़ के आना चाहिए, सब छोड़ना चाहिए, क्योंकि बाकी सब छोड़े बिना भगवान नहीं मिळते ना। बाकी सर्व गोष्टी सोडाव्या लागतील, म्हणजे काय? राजा तो आज इथे आला आहेस राजा म्हणून, तुला राजा म्हणून जर भागवत ऐकायचं असेल आम्ही सांगणारही नाही आणि भागवताची फलप्राप्ती होणार नाही। मग मी राजा आहे हे विसरून तो आलं पाहिजे, मी राजा आहे राजपदाचा त्याग करून तो आलं पाहिजे। शुकदेवांच्या म्हणण्यानुसार राजा परीक्षितीने राजवैभवाचा राजवस्त्राचा त्याग केला आणि साधूचा वेश धारण केला, साधकाचा वेश धारण केला। समोर राजा परीक्षिती आसनस्थ बसलेले आहेत आणि ओट्यावरती बसून शुकदेवाने राजा परीक्षितीला भागवत सांगायला सुरुवात केली।